कसा आहेस? बरं भांडणू इंग्लिश बोलता तुम्ही? तुला नाव माय नेम इज सौरभ जाधव. माय नेम सौरभ गांगुली. माय नेम इज शाहरुख खान. माय मिथुन चक्रवर्ती. गाय आली आहे गल्लीत, पाणी पिऊ देऊया. हे गाईज गुड मॉर्निंग. सध्या मी आहे बोईसरमध्ये आणि मी बाबांना भेटण्यासाठी आलो होतो. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या, कारण की त्यात मी नांदगाव बीच पूर्णपणे फिरलो आहे आणि खूप इंटरेस्टिंग असे सिनेमॅटिक शॉट्स मी घेतले. सो तुम्हाला ते आवडतील बघून. काय सनसेट होत होता तो, खूप खूप मजा आली. सो आता मी इथून निघतो आहे. बाबांना पण बाय बोलूया. चला बाय, येतो मी आता. हो 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 ये बाबा. चला आपण जातो आता बोईसर स्टेशनला आणि सगळ्यांना बाय करूया आणि मग निघूया. निघतो मी. चलो बॅग घेऊयात आणि निघूयात पटापट. सगळेजण बाहेर बसले, त्यांना बाय बोलूया. चला. मामी कुठे? हे बघा खेळते. चला मी निघालोय घरून आणि ही सोसायटी खूप मला भारी वाटते, कारण की सगळे लोक आजूबाजूचे बाहेर आलेले असतात, बसलेले असतात. चलो बाई, ट्रेन आली आहे खाली. मी उतरलोय जोगेश्वरीला. आता सागर आणि मानस मला भेटायला येत आहेत. बाकी आज खूप ऊन पडलंय बाहेर. मी बोईसरला होतो, तिकडे पण खूप जास्त ऊन होता. हे बघा इथे सावली आणि समोर ऊन पडलंय. मानसच्या एरियामध्ये पोहोचलोय. आता थोडंसं बरं वाटतंय त्या गल्ल्यांमध्ये चालून. सावली मिळाली. आता आपण आलो सागरच्या इथे, त्याची वाट बघूयात. इथूनच येईल तो. तर बघा आलाय सागर तिथून. सागर भाई कसा आहेस? बरं. कुठे कस्तुरी? चला कस्तुरीच्या घरी चला. आम्ही जेव्हा पण इथे येतो कस्तुरीच्या घरी जातोच आणि तिला अचानक उठवतो. खूप वेळा ती झोपलेलीच असते. बघूया आता काय करते. आय थिंक जेवत असणार ना. मानस बोलतो हे घातलंस म्हणून बारीक दिसते की काय रे? रिझन काय? घरी एक्सरसाइज वगैरे सुरू केली आहे का? करायची नाही याची धावपळ सुरू आहे ना. सामान वगैरे शिफ्ट करतोय त्याच्या भावाचं. सो इथे आहे कस्तुरीची गल्ली. इथे आहे तिचं घर. इथे आहे कस्तुरीची मांजर. भांडणू बाबू. बाबू तुला नाव का? मला मारतो माझा बांगला पश्चिम ममता बनर्जी. इंग्लिश बोलता तुम्ही? व्हॉट इज युअर नेम? तुला नाव? माय नेम इज सौरभ जाधव. माय नेम सौरभ गांगुली. माय नेम इज शाहरुख खान. माय मिथुन चक्रवर्ती. हावड़ा. वाह 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 वाह. फोटो मत खींच, पुलिस को मत दे, मैं छोड़ू. पुलिस को नहीं देने का, मारते ले जाएगा. टाइम किती? 52:29. ती संख्या समजायलाच मला वेळ जातो. नाही कळत मला. मग माणसात. हा कॉन्व्हेंट स्कूलचा आहे, याला कळतं पण तरी याला येत नाही इंग्लिश. 56 म्हणजे. आता मी निघतोय इकडून. सागर बाय बाय. चल मानस बाय बाय. चलो कस्तुरी आलेली बाहेर. तिथून आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. मला जेवण करून लगेच दादाच्या घरी जायला निघायचं आहे, कारण की बेरी एकटीच आहे. आपल्याला इथून प्रतापनगरला जायचं आहे. मी उतरलोय बसमधून. सध्या दुपारचे 3:30 होत आहेत आणि मला खूप जास्त भूक लागली आहे. 10:30-11ला जेवलो होतो, ते आत्तापर्यंत काहीच खाल्लं नाही आहे. हे बघा प्लास्टिकच्या थैल्या. लोकांना वाटतं की असं केल्याने आशीर्वाद मिळणार, पण असं काही नाही आहे. मी घरी आलोय, जेवलोय आणि आता परत आपण चाललोय पाटीलवाडीमध्ये. तिथून दादाकडे आपल्याला जायचं आहे. हे बघा हे रोज बघतात तरी भुकतात माझ्यावरती. नाना झोपलेत, आपण नंतर बोलूया त्यांच्याशी. चला आता आपण जातोय दादाच्या घरी. गाय आली आहे गल्लीत, पाणी पिऊ देऊया. सो ही आहे सोसायटी. आज बघूयात बेरी काय करते. बेरी दादा बाहेर गेले आहेत कामाच्या निमित्ताने आणि बेरी आज एकटीच आहे. सो म्हणून मला आज हिच्यासोबतच थांबायचं आहे. सध्या संध्याकाळचे 7 वाजता. आता आपण देऊयात बेरीला जेवण आणि त्यानंतर निघूयात. मम्मी निघाले कामावरून, सो आपल्याला ती भेटणार आहे. आज आपल्याला लागणार आहे 1 चम्मच, 1 बाउल आणि चिकन. चला हे गरम करूया.
बेरी भूक लगी आहे हां. जर कोणी घरात नसेल तर ही अशी अपसेट होऊन बसलेली असते. तिला घरात सगळे माणसं पाहिजे असतात, तेव्हाच ती खुश असते. हे बघा आता बघते माझ्याकडे. त्याला हिचं जेवण रेडी झालं आहे. आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवूया आपण. बेरीला जेवण दिलं आहे. बेरी बाय बाय बाय. चला मम्मी खाली उभी, आपण जाऊयात लगेच. आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याची पण आम्हाला तयारी करायची आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, बाय. हे बघा आली.